क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। परभणी जिल्ह्यात या आठवड्यात सातत्यानं अवकाळी पाऊस होत आहे। या अवकाळीचा फटका खरं तर शेती पिकांपाठोपाठ इतर व्यवसायांनाही बसल्याचं आपण पाहतोय। वीटभट्टीवर सध्या मी उभा आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय तयार करून ठेवण्यात आलेल्या वीट या ठिकाणी अवकाळीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त वीटभट्टी झालेली आहे। खरं तर वीटभट्टीमध्ये पाणी अवकाळी शिरल्यामुळं कच्च्या तयार करण्यात आलेल्या वीट या ठिकाणी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहे। कच्च्या वीट कसं तरी वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी वीटभट्टी मालकांकडून केला जात आहे। परभणी जिल्ह्यात हजारो वीटभट्टी आहेत आणि त्याच्यावरती हजारो मजूर या ठिकाणी काम करतात आणि त्यांची उपजीविका या भट्टीवरच भागवली जाते। मात्र सततच्या अवकाळी पावसामुळे या ठिकाणी वीटभट्टीचा व्यवसाय पूर्णपणे नुकसान झाला आहे। यांचा वीटभट्टी मालकाचा आपण या ठिकाणी पाहतोय। या कच्च्या विटे वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मजुरांकडून करण्यात येतोय। या कच्च्या विटांवरती पॉलिथिन टाकून अवकाळीपासून या एकूणच विटांना बचावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतोय। खरं तर शेवटचा आठवडा आहे वीटभट्ट्यांचा आणि मेच्या एंडमध्ये या ठिकाणी वीटभट्टी नवीन तयार होणाऱ्या वीट बंद आहे। मात्र ऐन पीक सीझनमध्ये वीटभट्टींना अवकाळी पाण्याचा मोठा फटका बसल्याचं आपल्याला दिसून येते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।